नमस्कार, मी मनीषा राऊत. आज आपण ध्यानाबद्दल प्राथमिक माहिती जाणून घेणार आहोत. ध्यान का करायचं, कशासाठी करायचं, ध्यान कुणी करायचं, केव्हा करायचं, या सर्व प्रश्नांची उत्तर. ध्यान का करायचं? शारीरिक, मानसिक वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधींनी किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या त्रासांनी आपण सर्वजण चिंतित आहोत. अगदी 5 वर्षाच्या लहान मुलापासून वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत आणि या सर्व समस्यांवरती उत्तर म्हणजे ध्यान आहे. ध्यानाच्या माध्यमातून केवळ शारीरिक समस्या सोडवल्या जातात असं नाही, तर तुमचा शारीरिक व्याधी आपोआप कमी झाल्यानंतर मानसिकरित्या तुम्हाला आनंदाची प्राप्ती व्हायला लागते. शरीर आणि मन सदृढ व निरोगी झाल्यानंतर तुमच्या अवतीभोवतीचं संपूर्ण वातावरण बदलून जातं. एक सकारात्मकता अवतीभोवती आपल्याला दिसून यायला लागते. जगण्यात आनंद वाटायला लागतो. त्यासाठी ध्यान प्रत्येकाने करायचं. ध्यान कसं करायचं? ध्यानाच्या वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या जातात, पण अगदी सहज, साधी आणि नैसर्गिक पद्धत जर कुठली असेल तर ती आहे आनापानासती ध्यान, जिचा सर्वप्रथम परिचय गौतम बुद्धांनी करून दिला आणि त्यानंतर पितामह महर्षी सुभाष पत्रीजी यांच्या माध्यमातून तो आज घराघरापर्यंत पोचला आहे. ध्यान म्हणजे कसं करायचं? तर सर्वप्रथम आपण आपले जिथे कुठे बसलेले आहात तिथे आपल्याला मांडी घालून बसायचे. चेअरवर अथवा सोफ्यावरही बसू शकता. फक्त त्यावेळेस पायाला आपल्याला आडी घालून घ्यायची आहे. पाय लॉक करायचे आहे, अशा प्रकारे क्रॉस करून बसायचं आहे आणि हातसुद्धा या पद्धतीने असे गुंफून घ्यायचे आहे हातामध्ये आणि मांडीवर आपल्याला ते अगदी सहजपणे, अगदी आरामदायक असे मांडीवरती ते हात ठेवायचे आहेत आणि डोळे बंद करायचे आणि आपला येणारा जाणारा आपल्याला श्वास फक्त बघायचा आहे. त्याची गती कमी जास्त करायची नाही, त्याला लघु दीर्घ करण्याचा प्रयत्न करायचा नाही, छातीत किंवा पोटात घेण्याचा प्रयत्न करायचा नाही, फक्त सहजपणे येणारा श्वास आपल्याला बघायचा आहे. बरं, हे हात असे लॉक का करायचे? तर ज्यावेळेस आपण ध्यानाला बसतो आणि ज्यावेळेस आपल्याला ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्यामध्ये येत असते, ती आपल्या या शरीरामध्ये राहावी यासाठी आपल्याला हे हात लॉक करायचे आहे. पायाच्या माध्यमातून 10% ऊर्जा बाहेर पडते, हाताच्या माध्यमातून 10% ऊर्जा बाहेर पडते आणि आपल्या डोळ्यांमधून 80% ऊर्जा बाहेर पडत असते. म्हणून ध्यानाला बसत असताना सर्वात प्रथम काळजी ती घ्यायची. हात पाय लॉक करायचे आणि डोळेसुद्धा बंद करायचे आहे. ध्यान केव्हा करायचं? ध्यान तुम्ही केव्हाही करू शकता. बरेच गैरसमज आहे की ब्रह्ममुहूर्तावरच ध्यान करावं. त्याची आवश्यकता नाही. ब्रह्ममुहूर्तावर केल्यास ते अधिक चांगलं होतं, हेही तितकं सत्य आहे. परंतु 24 तासातून तुम्ही केव्हाही ध्यानाला बसू शकता, केव्हाही ध्यान करू शकता. त्याला कुठला मुहूर्त असं नाही. ध्यानाचा कालावधी. ध्यान अगदी 1 मिनिटाचं सुद्धा करता येतं, तर अगदी तासाचं जितकी तुमची क्षमता असेल तितके तास तुम्ही अधिक ध्यानसुद्धा करू शकता. ध्यानाचा जो कालावधी आहे हा असं म्हटलं जातं की तुम्ही जितक्या वयाचे आहात किमान तितके मिनटं ध्यान करा. 20 वर्ष वय असेल तर किमान 20 मिनटं बसा. अगदी 5 वर्षाचं मूल असेल तर त्याला 5च मिनटं बसवा आणि 40 वर्षाचे असाल तर किमान 40 मिनटं तुम्ही बसा. कालावधी आपल्याला अधिक करता येईल, परंतु साधारणतः या रेशोमध्ये आपण बसायला हवं. बरं, हे ध्यान किती दिवस करायचं? एखादा संकल्प घेऊन आपण ध्यान करू शकतो. आरोग्यविषयक काही त्रास असेल, काही व्याधी असतील किंवा एखादं तुमचं स्वप्न असेल, एखादी इच्छा असेल आणि त्याची पूर्ती करायची आहे, तर तो संकल्प घेऊनही तुम्ही तुमच्या अवचेतन मनाला तशी एक ऑर्डर देऊन त्या प्रकारे पण आपण संकल्प ध्यान करू शकतो. मग याचा कालावधी त्या संकल्पाची पूर्ती होण्याकरिता किंवा ध्यान
कसं आहे किंवा ध्यान खऱ्या अर्थानं कळून घेण्याकरता कमीत कमी 41 दिवस ध्यान करावे. आता एकदम 41 दिवस जर ध्यान होत नसेल तर 21 दिवसाचा संकल्प करून 21 दिवस सलग ध्यान करा. तेही शक्य होत असेल तर किमान 11 दिवसाचा संकल्प करून 11 दिवस सलग ध्यान करा. परंतु हे 11 दिवस ध्यान करत असताना एक अट मात्र त्यामध्ये पाळायची आहे किंवा एक नियम मात्र त्यामध्ये ठेवायचा आहे. सलग 11 दिवस ध्यान करायचं आहे. मध्ये एकही दिवस आपल्याला गाळायचा नाही, स्किप करायचा नाही. तुम्हाला त्यातून नक्कीच एक वेगळी अनुभूती यायला लागेल आणि तुमच्यामध्ये तुमच्या नकळत अनेक बदल जाणवू लागतील, जे तुम्हाला इतर लोक येऊन सांगतील की तुझ्या वागण्यात बदल झाला आहे, तू शांत वाटत आहे, तुझा चेहरा प्रसन्न वाटत आहे, तू काय करत आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला बदल जाणवतील. ध्यान कुणी करायचं ते पाहिलं, केव्हा करायचं ते पाहिलं, त्याचा कालावधी पाहिला, का करायचं ते सुद्धा पाहिलं आणि ध्यानाची जी विधी आहे ती सुद्धा पाहिली. मग ध्यानाला कुठे बसायचं तर तुम्ही ध्यानाला कुठेही बसू शकता. कुठेही म्हणजे अगदी तुम्ही स्वयंपाकघरात काम करत असाल आणि तुम्हाला वाटले की एक 5 मिनिटं आपल्याला बसायचे, तुम्ही बसू शकता. हॉलमध्ये तुम्ही बसू शकता. ऑफिसमध्ये बसलेला आहात, चेअरवर तुम्हाला एक 2-4 मिनिटाचा ब्रेक आहे, तुम्ही त्या चेअरवर तिथे डोळे बंद करून एक रिलॅक्स होऊन आपला श्वासावरती, ब्रिदिंगवरती कॉन्सन्ट्रेशन आपण आपलं करू शकतो. हे ध्यान आपल्याला कुठेही, अगदी शेतात आहात, कुठे रस्त्यावरती आहात, कुठे लाईनमध्ये उभे आहात, तिथे सुद्धा आपण आपले डोळे बंद करून आपल्या ब्रिदिंगवरती कॉन्सन्ट्रेशन करू शकतो. आता या श्वासावरती का ध्यान केंद्रित करायचं? ध्यानाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. कुणी मंत्रजाप करतं, कुणी कुठल्या देवी देवतांची प्रतिमा समोर ठेवून त्यावर ते लक्ष केंद्रित करतं, कुणी इथे जे आज्ञाचक्र आहे तिथे लक्ष केंद्रित करतं, कुणी हृदयावरती लक्ष केंद्रित करतं, कुणी एखादी ज्योत समोर ठेवून त्या ज्योतीवर ते लक्ष केंद्रित करतं. अशा असंख्य ध्यानाच्या पद्धती आहेत. परंतु या सर्व ध्यान पद्धतींमध्ये वैयक्तिक मला सोपी वाटलेली जी ध्यान पद्धती आहे ती आहे आपल्या श्वासावरती लक्ष ठेवून किंवा श्वासावरती लक्ष केंद्रित करून केलेली ध्यानविधी. यामुळे होतं असं, जगातील तुम्ही कुठलंही कार्य करायला घ्या, कुठलंही म्हणजे अगदी तुम्ही स्वयंपाक करत असाल किंवा तुम्ही ड्रायव्हिंग करत असाल किंवा इतकंच नाही तर आपण एकमेकांशी संवाद जरी साधत असलो तरी आपण बोलत असलोय, आपण ती कृती करत असलोय तरीसुद्धा आपल्या मनामध्ये एक बॅकग्राऊंडला आपल्या म्युझिक सतत सुरू असतं आणि हे म्युझिक असतं तुमच्या विचारांचं. मग हे विचाराचं जे म्युझिक आहे, विचारांचं जे हे सत्र आहे ते काही केल्या थांबत नाही. अगदी गर्भावस्थेपासून हे विचारचक्र सुरू झालेलं असतं तर अखेर शेवटच्या श्वासापर्यंत ते चक्र अव्याहतपणे कार्यरत असतं. या विचारचक्राला आपण थांबवू शकत नाही. अगदी झोपेत सुद्धा आपलं शरीर गाढ झोपलेलं असतं, मात्र मनात विचारांचं हे जाळं जे आहे, चक्र जे आहे ते सतत सुरू असतं आणि हे विचारचक्र अतिप्रमाणामध्ये वाढल्यानंतर निद्रानाशासारख्या वेगवेगळ्या समस्या किंवा शारीरिक मानसिक व्याधींना आपल्याला सामोरं जावं लागतं. मग ज्यावेळेस आपण श्वासावरती लक्ष केंद्रित करतो त्यावेळेस होतं असं की तुमचं श्वासाला पाहणं, श्वासाचं निरीक्षण करणं, त्या श्वासाला ऑब्झर्व करणं, त्याला फील करणं, त्याला समजून घेणं, हे तुम्ही ज्यावेळेस करत असता त्यावेळेस तुम्ही विचार करू शकत नाही. कुठलाच विचार तुमच्या डोक्यात येऊच शकत नाही. आणि तो जर विचार आला, विचारामध्ये जर तुम्ही परत गुरफटून गेलात तर तुमचं श्वासावरती लक्ष राहत नाही, तुम्ही श्वासाला पाहू शकत नाही. म्हणून या ध्यान पद्धतीमध्ये आपल्याला सहजतेने निर्विचार होता येतं, निर्विकल्पपणे आपण ध्यान करू शकतो. म्हणून ही ध्यान पद्धती अधिक फायदेशीर ठरते. कारण विचाराचं जसं चक्र तुमचं कमी होत जाईल, तुम्ही जसे निर्विचार होत जाल तसं तुमच्या शरीराची व मनाची शुद्धी व्हायला सुरुवात होते. अगदी तुम्ही निर्विचार झाल्यानंतर डोळे बंद आहे आणि ब्रिदिंगवरती तुमचं कॉन्सन्ट्रेशन आहे तर ही जी कॉस्मिक एनर्जी, ही जी ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या शरीरामध्ये येत आहे, या ऊर्जेमुळे
तुमच्या शरीरामधील जे रोग उत्पन्न झालेले आहेत हे तर सर्वप्रथम काय होतात, त्याची सफाई होण्याचं काम सुरू होतं. सर्वप्रथम ह्या रोगांचं निवारण व्हायला लागतं. हळूहळू तुम्ही पाहता की सलग सातत्याने आपण ध्यान करत आहोत तर तुमच्या व्याधी ह्या कायमस्वरूपी बऱ्या व्हायला लागतात. इतकंच नाही तर तुमचा जो आत्मविश्वास आहे, तुमचं जे व्यक्तित्व आहे, तुमच्या अवतीभोवतीचं जे चैतन्य आहे, अवतीभोवतीचा जो परिसर आहे, आपले जे नातेसंबंध आहे, या सर्वांमध्ये बदल झाल्याचं तुम्हाला जाणवून येईल. अशा प्रकारे या ध्यानाचे अगणित असे फायदे आहेत. या व्यतिरिक्त या ध्यान पद्धतीमध्ये तुम्हाला कुठला गुरु करण्याची आवश्यकता नाही, कुठला मंत्रजाप करण्याची गरज नाही, कुठल्या जाती पंथ धर्माला यामध्ये उद्बोधन केल्या जात नाही किंवा कुठल्याच एका विशिष्ट देवी देवतांची प्रतिमा तुम्हाला डोळ्यासमोर ठेवायची नाही. मग तुम्ही कुठल्याही जाती पंथ धर्माचे असाल तरीही ध्यानविधी सहजतेने करू शकता, कारण यामध्ये तुमचे श्वासच तुमचे गुरु आहे. येणारा जाणारा श्वासच फक्त आपल्याला बघायचा आहे. इतकी ही सरळ अशी ध्यान पद्धती आहे. ही ध्यान पद्धती जर आपण लहान वयामध्येच जर मुलांना शिकवली आणि अगदी 5-6 वर्षाचं मूल जर ध्यान करायला लागलं तर त्याला अगणित असे फायदे मिळतात. कारण ही जी नवी पिढी आहे, ही जी न्यू जनरेशन म्हणतो आपण, ही अत्याधिक ॲडव्हान्स आहे. आपल्यापेक्षा ती कितीतरी अधिक चंचल आहेत किंवा त्यांच्यामध्ये जी ग्रास्पिंग पॉवर आहे ती प्रचंड आहे. मग या मुलांना जर आपण आत्ताच ध्यान दिलं, ध्यानाचं बीज आत्ताच त्यांच्या आपल्याला अवचेतन मनामध्ये टाकता आलं तर या वयामध्ये ज्या समस्या इतर मुलांना जाणवतील त्या जो ध्यान करत असेल या मुलांना जाणवणार नाही. तो सहजपणे इतरांपेक्षा वेगळा असेल, त्याचं चित्त व मन स्थिर असेल. वेगवेगळ्या जो स्क्रीनचा वापर आपण, वेगवेगळ्या डिव्हाइसचा जो वापर करत आहोत आपण, तो वापर त्याचा आपोआप कमी व्हायला लागेल. त्याच्या विचारांमध्ये एक सुसंगती येईल, त्याचं आचरणामध्ये तुम्हाला सुधारणा झालेली दिसेल, खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल झालेला दिसेल. मग ह्या सर्व जे आज पालक म्हणून आपल्याला या मुलांकडून ज्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक माणूस म्हणून त्याला उत्कृष्ट घडवत असताना आपल्याला गरजेच्या आहे, त्या या ध्यानाच्या माध्यमातून आपण मुलांपर्यंत पोहोचवू शकतो. आणि हे करत असताना आपल्याला कुठला आटापिटा किंवा जोर जबरदस्ती करण्याची गरज पडणार नाही. पण एक गोष्ट मात्र इथे आवर्जून सांगावी लागेल, मुलांना ध्यानाला बसवण्या अगोदर पालकांना ध्यान करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही ध्यानाला बसलेले असाल, तुम्ही जर अर्धा तास 1 तास ध्यान करत आहात, त्यामध्ये नियमितपणा आहे, तर मुलं तुम्हाला बघून सहजपणे 5 मिनटं 10 मिनटं 15 मिनटं ध्यानाला बसतील. आणि घरामध्ये जर असे सर्वजण ध्यानाला एकत्र ग्रुप करून गोल आकारामध्ये रिंगणकार जर बसलीत तर सहजपणे घरातील पूर्ण वातावरण, एनर्जी लेव्हल जी आहे, ऊर्जेचा स्तर जो आहे तो सहजपणे उंचावतो. अशा प्रकारे ध्यानाबद्दल पुष्कळसं बोलता येईल. बरं, अजून एक की गैरसमजमध्ये ध्यान करताना आंघोळ करूनच बसायचं का, किंवा ध्यान करताना एका विशिष्ट जागेत बसायचं का, आसन असायलाच हवं का, किंवा ध्यान देवाजवळ बसूनच करायचं का, असे वेगवेगळे प्रश्न विचारल्या जातात. तर ध्यान तुम्ही कुठेही कसंही आणि कधीही करू शकता. जेवणा अगोदर, जेवणानंतर, तुम्हाला जेव्हा फक्त मोकळा वेळ तुम्हाला ज्यावेळेस मिळेल आणि ज्यावेळेस तुम्हाला आतून असं वाटेल की आता मी निवांतपणे शांतपणे 5 मिनटं तरी बसू शकतो, त्यावेळेस तुम्ही ध्यानाला बसा. जी वेळ तुम्हाला योग्य वाटेल ती वेळ म्हणजेच या ध्यानाचं मुहूर्त होईल. तर अशा प्रकारे आपण आज ध्यानाबद्दल जाणून घेतलं आहे. सांगण्यासारखं बरंचसं आहे, परंतु आजच्या भागामध्ये फक्त एवढंच. धन्यवाद. पुढील भागात भेटूया. धन्यवाद.